एक अनुभवी खेळाडू क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय. अमोल खिराडे सर आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि क्षेत्ररक्षण सजवताना यासिन सरांचं आगमन झालंय. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत ते शैलेश तोडणकर आणि समीर बोरकर. पहिले षटक घेऊन येतोय तो रोहित. फलंदाजांची नावं सांगायची आहेत. आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. पहिला चेंडू राईटम ओव्हर द विकेट. स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलाय, चेंडू टाकलाय. धावबादची संधी होऊ शकली असती परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा घेत एक धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलंय ते शुभम मोरे यांनी. आता स्ट्राईकला असेल तर ऋतिक चव्हाण. ऋतिक चव्हाण म्हणजे श्रीवर्धन मधील एक कोणतेही खेळ असून दे, कबड्डी असो, क्रिकेट असो, रनिंग असो, त्याचं नाव नक्कीच घेतलं जातं. रोहित चेंडू टाकेल तो ऋतिकसाठी. राईट राऊंड विकेट. स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलंय, शॉर्ट चेंडू पूल केलाय. पाहूया किती धावा मिळतील आणि मिळतील तब्बल 4 धावा. ऋतिकने आपलं खातं ओपन केलंय. संघाची धाव शिवशंभू संघाचा कर्णधार. पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा फायदा घेताना दिसतोय तो ऋतिक. पुन्हा एकदा रोहित. राईटम राऊंड विकेट. स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलाय, उडवलाय चेंडू आणि मिळतील तब्बल 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या 2 अंकामध्ये पोहोचते. धावसंख्या पोहोचते 11 धावांवर. 3 चेंडू 11 धावा जमवल्यात त्या आदगाव संघ. गोलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिकची. रोहित एक युवा गोलंदाज आहे. थोडंसं मार्गदर्शन महत्वाचं आहे. अमोल सर, आपण थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. लाईन म्हणा चेंडू आणण्यासाठी जायचं आहे. 2 चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत ऋतिकने आणि धावा बनवल्यात त्या 10. टोटल धावा 11 झाल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, त्यानंतर एक चौकार, एक षटकार ठोकलाय तो ऋतिकने. पुढला चेंडू पुन्हा एकदा रोहित. कमबॅक करून देईल का आपल्या संघाला, पाहूया. राईटम राऊंड विकेट. स्टार्ट घेतला, अंपायरला पार केलंय, शॉर्ट चेंडू होता, धावबाद काढण्याची संधी परंतु डायरेक्ट हिट लागला असता तर तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4 चेंडू 12 धावा. ऋतिक खेळतोय 11 धावांवर. शुभम खेळतोय 1 धावेवर. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय ते आदगाव संघाकडून. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडू 12 धावा झाल्यात. पाहूया उरलेल्या 2 चेंडूमध्ये किती धावा गोळा करणार. तर शुभम. रोहित उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. चेंडू हवेत आहे आणि ते मात्र झेल सुटलाय. एक जीवनदान मिळालाय शुभमला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. एक चौकार, एक षटकार खाल्ल्यानंतर 2 सिंगल. शेवटचा चेंडू या षटकातील, या पॉवर प्लेच्या षटकातील. पाहूया किती धावा गोळा करतात ऋतिक. राईट आर्म राऊंड विकेट.
ऋतिकसाठी रोहित. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते, पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकानंतर आदगाव संघ प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्यात त्या 13. पहिल्या षटकाची सांगता झाले. याच्या पुढील समालोचन करतील यासिन सर. विनंती करतो यासिन सरांना. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व शिवसैनिकांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर स्पर्धा, मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. आदगाव विपक्ष शिवशंभू. कुठलं गाव आहे? शिवशंभू श्रीवर्धन. आणि यावेळेस मात्र एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. मध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. महाड पोलादपूर माणगावचे लाडके आमदार आणि विधानसभेचे शिवसेना प्रतोद सन्माननीय भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा अर्थात आमदार चषक 2023 पर्व पहिलं सन्माननीय देवेंद्रभाई भुसाणे शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिकांतर्फे महिला आघाडी असेल, युवा सेना श्रीवर्धन असेल, या सर्वांच्या वतीने एक सुंदर स्पर्धा. आणि मैदानावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होतोय. रवींद्र ना राऊत विद्यालयाचे हे भव्य क्रीडांगण आणि आपण आहोत श्रीवर्धन नगरीमध्ये, अगदी सिटीमध्ये आहोत. समुद्राच्या बाजूला एक सुंदर असं मैदान, चहूबाजूला आपण पाहतोय खुलं असं मैदान आहे. 19 धावा झालेल्या आहेत. ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब चॅनल जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये प्रसारित केली जात आहे. आणि सर्व त्यांचे टेक्निशियन्स मयुरेश मयेकर, त्याचप्रमाणे अमोल मयेकर, निखिल भाटकर, सिद्धार्थ बोरकर आणि आमचे गुणलेखक सिद्धेश्वर तोडणकर आम्हाला इथे सहकार्य करतायत. सन्माननीय कोर कमिटी सदस्य सावंत तवसाळकर, भरत चोगले, अजय चव्हाण आणि अक्षय भाटकर, त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपये रोख आणि आकर्षक जळालता असा चषक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक जळालता चषक. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि याच दरम्यान सन्माननीय सुनीलजी पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याच वेळेस याच दरम्यान अर्चित पुळेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सर्व शिवसैनिकांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल त्यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं.
आमचे DJ मास्टर धीरज यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। तो चलिए दोस्तों, मैच फिर से एक बार शुरू होता हुआ। पहला ओवर खत्म हो चुका है। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर तुषार आए हैं अपना निजी पहला, और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके शिव शंभू श्रीवर्धन की जानिब से। पहले ओवर में 13 रन खर्च किए थे गेंदबाज रोहित ने, मगर इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 25 रन। इस ओवर में अब तक 12 रन खर्च कर चुके हैं। जी हां, इस मरतबा स्लोवर वन करने की कोशिश की, लोअर फुल टॉस गेंद थी, मगर डीप मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने पर मजबूर कर दिया, और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। आमचे मंडळाचे कोर कमिटी सदस्य सन्माननीय अजयजी चव्हाण यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पाहुणे सुनीलजी पवार यांचं स्वागत करायचं आहे। या स्पर्धेची एक गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे एक मायेची उबदार शाल, एक भगवी शाल आपण पाहतोय त्यांना ओढवली जात आहे आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे। धन्यवाद सुनीलजी, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान की तरफ चलते हैं, जहां पे पहले ओवर में 13 रन और दूसरे ओवर में 12 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। हालांकि इस मैदान के मद्देनज़र इस विकेट को देखते हुए यहां पे अच्छी गेंदबाजी हुई है सिद्धेश्वर, यही मैं कहूँगा, क्योंकि यहाँ पे हमने देखा है गेंदबाजों की पिटाई होते हुए, गेंदबाजों के होश उड़ाने वाली बल्लेबाजी हमने देखी। हर ओवर में तकरीबन 12, 15, 20 रन आसानी के साथ आ ही जाते हैं, और इसी वजह से इन 2 बल्ले गेंदबाजों की यहाँ पे तारीफ तो बनती है, क्योंकि 2 बल्लेबाज भी उन्होंने चलते किए हैं। शुभम और क्षितिज आउट होने के बाद ऋतिक और सचिन के ऊपर अब जिम्मेदारी है। ऋतिक के बल्ले से एक चौका, एक छक्का में देखने को मिला है। कुल मिला के 11 रन बनाकर 4 गेंदों का सामना करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज ऋतिक स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अमोल अपना निजी पहला, और टीम की तरफ से तीसरा ओवर राइट आर्म राउंड विकेट। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई। बल्लेबाज ऋतिक अंदाजा लगा रहे थे कि यह गेंद वाइड होगी, मगर गेंद को घुमाना जानते हैं, गेंद को कट करना जानते हैं, किस तरह से उंगलियों को फेरा जाता है गेंद के ऊपर। जी हाँ, फिर से एक बार ऑफ कटर गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, और इस मरतबा रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था, मगर बाल बच गए। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर उस थ्रो को गैदर नहीं कर पाए सही समय पर, और इसी वजह से एक जीवन दान यहाँ पे मिलता हुआ ऋतिक को। मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, सिद्धेश्वर वक्त की अहमियत, समय सूचकता, क्योंकि 1 सेकंड आप यहाँ पे अगर लेट होते हैं तो आपके हाथों से विकेट चला जाएगा, और यही हुआ। यहाँ पे एक जीवन दान मिला, एक अच्छा खासा मौका था। सलामी बल्लेबाज ऋतिक, जो कि धुआंधार बल्लेबाजी करते हुए नजर आए पहले ओवर में, उन्हें जीवन दान यहाँ पे दिया है।
मगर उसी के साथ साथ अमोल की भी मैं तारीफ जरूर यहाँ पे करना चाहूंगा। जी हाँ, कुछ अलग करने की कोशिश, स्लोवर वन गेंद थी, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया था मगर उस गेंद को परख नहीं पाए थे। निष्प्रभ रहे बल्लेबाज सचिन और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, लगातार 3 गेंदें बिंदी कर चुके हैं। जी हाँ, इस पर दबा हवा में गेंद, शॉर्ट कवर की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। क्या कहने आपके, इस विकेट के ऊपर इस तरह की गेंदबाजी बहुत कम देखने को मिली है। जबरदस्त गेंदबाजी और यहां पे ये मेडन ओवर, जरा तालियां बजनी चाहिए अमोल के लिए। ये पहला मेडन ओवर, लेग बाय के रूप में 1 रन जरूर आया था मगर ये मेडन ओवर है क्योंकि लेग बाय का ये जो रन है वो गेंदबाज के खाते में नहीं जाएगा। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, ऑस्टैनिशिंग, आश्चर्यकारक, अभूतपूर्व, क्योंकि इस विकेट के ऊपर अच्छे अच्छे गेंदबाजों की पिटाई हो चुकी है। कल हमने देखा था एक ओवर में 3 छक्के आए थे, मलिक प्रकार जैसे गेंदबाज गेंदबाजी कर रहे थे, अहम मुकाबला था, अहम एन मौके पर वो आए थे और उसी अच्छे गेंदबाज की भी पिटाई यहाँ पे देखने को मिली थी। जिस गेंदबाज ने पहले ओवर में 30 गज के दायरे में मात्र 5 रन खर्च किए थे मगर चौथे ओवर में उन्होंने 3 छक्के खाए थे। और यहाँ पे अमोल खेराड़े, क्या बात है अमोल, कमाल किया आपने, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, मजा आ गया। जी हाँ, इसमें दबा देखिए अमोल ने जो एक इम्पैक्ट डाला है, ओहो हो, इस तरह से बिल्कुल नहीं कर सकते फील्डिंग। आप बड़ा टूर्नामेंट यहाँ पे खेल रहे हैं, श्रीवर्धन नगरी में सर्वश्रेष्ठ ये टूर्नामेंट है और इस टूर्नामेंट में इस तरह से आसान से कैच अगर छोड़ोगे तो आपका हाल क्या हो सकता है। अमोल खराड़े ने जो मेहनत की है उस मेहनत के ऊपर पानी फेरने का काम आप कर रहे हैं, ये बिल्कुल माफ नहीं किया जा सकता। एक आसान सा कैच था, इसमें कोई दिक्कत नहीं थी। सिद्धेश्वर देखिए कितनी आसान से कैच छोड़ा। गेंदबाजों की कला बहुत मेहनत की कला होती है दोस्तों, उनकी इज्जत करें क्योंकि उन्होंने खून पसीना एक किया है, अपने दिमाग को चलाया है, रात दिन यहाँ पे सोचते रहते हैं कि किस तरह से बल्लेबाजों को चकमा दे सकते हैं, अलग अलग तरह की गेंदों को इजाद करते हैं, कभी नकल बॉल, कभी बैक ऑफ द हैंड, कभी स्लोवर वन, कभी ऑफ कटर, कभी लेग स्पिन और कभी परफेक्ट यॉर्कर। मगर इस तरह से गेंदों को डेवलप करने के बाद, अच्छी गेंदबाजी करने के बाद आपके पास अगर मौका आता है और अगर आप इस तरह से कैच ड्रॉप करोगे तो उनकी मानसिकता के ऊपर आघात है। रनों की संख्या हो चुकी है 29 रन, अंतिम ओवर लेके सूरज। जी हाँ, इस मरतबा कमाल का स्ट्रोक, नो डाउट, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 6 रन। सर कुछ इशारा कर रहे हैं,
जी हाँ बॉल बॉयज प्लीज बॉल मुहैया करवाइए। अंपायर की भूमिका में मैदान के अंदर समीर जी बोरकर और श्रीलेश तोड़नकर यहाँ पे अंपायरिंग की जिम्मेदारी को अंजाम दे रहे हैं। और अंपायर का काम कितना मौल्यवान होता है, कितना कठिन होता है, सही मायनों में आपको समझना होगा। जी हाँ, अच्छी गेंद, अच्छी वापसी, और इसमें दबा पैड ऑन हो चुके हैं, खंबा उखाड़ दिया है, और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे बाहर। पैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत मुश्किल है, क्योंकि 2 गेंदें मात्र आना बाकी है अंतिम ओवर की, अर्थात चौथे ओवर की। इन 2 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो सम्मानपूर्वक स्कोर जरूर आंका जा सकता है। नहीं, फिर से एक बार गलत शॉट, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था गेंदबाज सूरज ने, और मिड विकेट के ऊपर से उड़ाने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, एक आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में, और एक बल्लेबाज बैक टू बैक डगआउट में। हैट्रिक की दहलीज पर है, और रुपेश चांदबीड़कर की मुझे यहाँ पे याद ताज़ा हो रही है, क्योंकि रुपेश चांदबीड़कर ऐसे गेंदबाज है जिन्होंने इस प्रतियोगिता में पहला हैट्रिक अपने नाम किया है, और हैट्रिक लेने का सुनहरा मौका है सूरज के पास। सूरज यहाँ पे फील्डिंग सजाते हुए, क्योंकि सूरज का ध्यान अब यहाँ पे रनों को बचाने के ऊपर है, हैट्रिक नाम अपने करने पर नहीं है शायद, क्योंकि वो जानते हैं यहाँ पे रन को बचाना होगा। जी हाँ, सूरज दौड़ पड़े, ओहो, कैच आउट हो सकते हैं। आहा, हैट्रिक, वेल डन, वेरी वेल डन, जबरदस्त शानदार ये गेंदबाजी का नजारा। सूरज हैट्रिक वीर यहाँ पे इस प्रतियोगिता का ये दूसरा हैट्रिक। क्या है, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। आणि याच दरम्यान सन्माननीय हरिदासजी पावशे यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि त्याचप्रमाणे दीपकजी माळी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी सर्व शिवसैनिकांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आणि विनंती असेल आणि सन्माननीय सुनीलजी करदेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मी या सर्व प्रतिष्ठित आणि आमचे जे पाहुणे आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। परत खेळवायच्यात आपल्या एकूण 10 मॅच आहेत। काउंट कर आपल्याला टाइम किती आहे आणि आपल्याला किती टाइमात येईल आले तर लपडवतो मेन संघावरती आहे, पण कंटिन्यू मॅच चालू आहे ना तर होऊ शकतात, कंटिन्यू मॅच चालल्या तर लागोपाठ, आणि वेळ मध्ये जाणारच, पण कारण टीम लेट येणार, कधी वादविवाद होतात। हॅलो 5 बॉलची करताय का?
नाही नाही रे, माझे बंधू सगळे नंबर डिलीट झाले. भावेश कडनं घे. आणि सन्माननीय सचिनजी दवटे सर इथे आलेले आहेत. मी सर्वात प्रथम त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतोय आणि विनंती असेल सचिनजी यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वेलकम सचिनजी, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. महाड पोलादपूर माणगावचे लाडके आमदार तथा विधानसभेचे शिवसेना प्रतोद सन्माननीय भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं इथे आयोजन केलं. आमदार चषक 2023 पर्व पहिलं आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक सन्माननीय देवेंद्रजी भुसाणे, शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन, सन्माननीय अभिषेक मांजरेकर यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाणार आहे. माझी विनंती आहे मांजरेकर यांना की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेसाठी गौरव बोरकर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचप्रमाणे सावंत तवसाळकर, भरत चोगले, अक्षय चव्हाण, अक्षय भाटकर, अजय चव्हाण या सर्वांचेच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण मित्रांनो, कोणतीही स्पर्धा म्हटली की त्यासाठी पडद्याच्या मागे या सीमारेषेच्या बाहेर खूप मेहनत असते, प्रचंड मेहनत असते आणि त्याच कारणास्तव कोणतीही स्पर्धा ही सक्सेस होत असते. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे. आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की दुसऱ्या सत्रामध्ये आपला आवाज आणि आपलं समालोचन आपण सादर करावं. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद यासीन सर. दमदार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, मर्यादित षटकांची स्पर्धा, आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व श्रीवर्धन नगरीतील मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस. वा काय झेल पकडला, अप्रतिम. आणि त्याच वेळेला लाजबाब असा झेल मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या विकेटचं पतंग, एकही धाव न बनवता पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहिलं तर सुरुवात झाली नाहीये. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय, शेवटचा दिवस या स्पर्धेचा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय, या स्पर्धेचा निकाल खऱ्या अर्थानं कसा असेल, या स्पर्धेचं विजेतापद आणि उपविजेतापद कोणाच्या नावावरती जाईल, आजच्या दिवसामध्ये संपूर्ण या स्पर्धेचा रिझल्ट लागेल. आज 8 संघ आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. टॉप 4 मध्ये जाणारा तब्बल 4था संघ आपल्याला इथे मिळेल. पुढचा बॉल पुन्हा खुल्या टप्प्याचा डबा बाट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या दिशेला चेंडू लागल्यानंतर शॉट फॉर्मला जाईल, बॉलला थांबवलं जाईल. त्याआधी तिथे एक धाव सुखरूपरित्या कंप्लीट करण्यात येते. या एक धावीच्या साह्यानं आपण जर पाहिलं तर धावफलकेला आपण जर पाहिलं तर इथून सुरुवात होईल. पहिली एक धाव आणि पाठलाग करायचं तब्बल आपण जर पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग चालू आहे. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे.
कशा पद्धतीने या धावा बनवल्या जातील. लोबो फुलटॉस एक अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल वन बाउन्स सरळ थेट सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर या चौकाराच्या सह्यानं तब्बल 5 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती लागतात. एक अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सातत्यानं आणि त्याच वेळेला खोऱ्यानं धावा जमा करण्याचा मानस धाडस जो मैदानावरती चालू आहे ना तो चांगल्या पद्धतीचा चालू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर खेळीला सावरावं लागेल हे चांगल्या पद्धतीनं जाणलं गेलं या दोन फलंदाजच्या माध्यमातून. एका बाजूला भावेश, एका बाजूला आपण पाहिलं तर रोहित, अशी ही फलंदाजाची जोडी खेळपट्टीवरती आहे. त्यांना 36 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी जोडलेला आपण बघितलं. एक फलंदाज जरी बाद झाला असला तर नंतर धावा बनवण्याचा मानस झाडच त्यांचा खेळपट्टीवरती चालू झाला. चेंडू मैदानावरती पाठवा. आमच्या व्हॉलंटियरला विनंती असेल, आज आपल्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, थोडं सहकार्य करा. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. मग 2 सेमीफायनल, एक फायनल, अशा 3 एक्स्ट्रा स्वरूपाच्या मॅच आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि तब्बल 7 मॅचेस आजच्या दिवसाच्या, अशा 10 मॅचेस आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला खेळवायच्या आहेत. याची नोंद घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळा. आणि त्याच वेळेला प्रत्येक व्हॉलंटियरला विनंती असेल, आपल्या या शेवटच्या दिवसाला एवढे 3 दिवस तुम्ही सहकार्य केलं, त्याच वेळेला या 4थ्या दिवसामध्ये सुद्धा सहकार्य कराल अशी आम्ही आशा बाळगतोय. पुन्हा हा ट्रॅकर अप्रतिम स्क्वेअर कट बघायला मिळाला. बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेखा गाठणारा राहिला. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. पटकेबाजी होतीये, धावा येतात. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना भावेची बॅट बोलतीये. तो मैदानावरती आला, पहिले 2 चेंडू फेस करत असताना 2 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 8 धावा आतापर्यंतच्या बघायला मिळाल्यात. या 36 धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीनं चालू आहे. धावा कोरानं जमा केल्या जातात. सन्माननीय अभिषेकजी मांजरेकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा यथोचित मान सन्मान शैलेशजी चोगळे साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे स्वागत करूया. मायची उबदार शाल, भगवी शाल, या स्पर्धेचा अभिमान आणि तत्वेला या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा यथोचित असा मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत आणि या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल पुनश्च एकदा आमदार चषक 2023च्या या भव्य दिव्य पर्वा माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि खूप सारे धन्यवाद. पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाचा खेळ थांबला गेला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बॅटिंग करत असताना बनला गेला. टीम आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना अडगाव संघाच्या बाजूनं हा व्हाईट बॉल लवंतर स्वरूपाची धाव पाहायला मिळेल.
हा चांगला फटका फटका फसला गेला. यष्टीरक्षक बॉलच्या खाली कोणतीही चूक करणार नाहीयेत. इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टीमला. मैदानाच्या आतमध्ये एकामागोमाग एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं धावा आहेत ना त्या रोखलेल्या पाहायला मिळाल्या. धावसंख्येला ब्रेक लगावण्यात आला आणि इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. 36चा पाठलाग खेळपट्टीवरती चालू केला आणि एकामागोमाग एक फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळतील. पण तुम्हाला जिंकायचं मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवायचं तर तुमची बॅट ही बोलणं गरजेचं आहे. या स्पर्धेवरती आपलं नाव कोरायचं ना तर बॅटिंग करावी लागेल. मोठा फटका. हा फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला टीपला गेलाय. झेल संपला. बॅट्समन आपण पाहिलं तर अमोलचा खेळ. अमोल बॅक टू दी डगआउट. बराचसा वेळ खर्च झाला आणि तो वेळ कसा वाचवता येईल याचा विचार करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वानंद. स्वानंद हा खेळाडू खेळपट्टीवरती जरूर दाखल होईल. संघाची धावसंख्या आतापर्यंतची आपण पाहतो 10 या आकड्यावरती थांबली गेली आहे खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर इथे उडवला. हॅट्रिकची संधी. कॅच ड्रॉप आणि तदनंतर वन बाउन्स बॉल सीमा पार चौकार. बॅट्समन आपण पाहिलं तर जवळजवळ त्याच्यासाठी धोक्याची घंटा होती. चौकार आल्यानंतर एक मोठा श्वास त्यानं घेतला. 14 धावा धावफळकावरती पाहायला मिळाला. हा ट्रॅकर बॉल लोताडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा मानस केलं. धाडस करता येणार नाहीये. जर धाडस केलं असतं तर अक्षरशः अंगलट आलं असतं आणि हे चांगल्या पद्धतीनं जाणलं गेलं दोन फलंदाजाच्या माध्यमातून. भवेश आणि स्वानंद ही फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा खऱ्या अर्थानं बनवण्याचा जो मानस धाडस आहे ना तो चांगल्या पद्धतीचा चालू आहे. हा मोठा फटका बॉल हवे मध्ये. कॅच आपण पाहिलं तर ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा हवाई यल्ला करण्यात आला. वन बाउन्स बॉल सीमारेखेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अजून एक चौकार या मॅच मध्ये.
यानंतर होणारी मॅच बाणकोट आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळतील टीम गालसूर बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठाकडे टॉस करण्यासाठी. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा पुन्हा बॉल हवेमध्ये उडवला. इथे एक धाव मिळेल. झाडाला बॉल लागल्या कारणानं बॅट्समन आउट होणार नाहीये. नशीब आहे आपण पाहिलं तर नशिबाची साथ कशी आहे बघा. ज्या वेळेला बॉल सीमारेखेच्या बाहेर 6 धावेसाठी जाऊ शकला असता तेव्हा सुद्धा बॉल लागला, तिथे सुद्धा 4 धावा मिळाला. पुन्हा बॉल त्याच दिशेला खेळण्यात आला, पुन्हा बॉल हवेमध्ये होता. पण या वेळेला खऱ्या अर्थानं असं म्हणूया फलंदाजाला वाचवण्यात आलं. म्हणजे जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, हेच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. चला कोणतीही टीम मिटिंग नको, विनंती करेल आपण कोणतीही टीम मिटिंग घेऊ नका, वेळ खर्च करू नका. जो कोणी विश्वासू गोलंदाज तुमच्याकडे आहे त्याच्या हातामध्ये लगेच चेंडू आपण देऊन पुन्हा ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवायचं त्या पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवरती तुम्ही जा. अशा पद्धतीचा सकाळच्या सत्रामध्ये वेळ खर्च झाला तर मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कमी षटकांच्या मॅचेस खेळवाव्या लागतील आणि मग त्या कुठेतरी एकतर्फे जाताना पाहायला मिळतील. तसं काही होणार नाही ना, याचा विचार आपल्याला करायचा आणि त्या विचारानंच आपण ही स्पर्धा भरवली आहे. श्रीवर्धन विभागामध्ये संपूर्ण आणि सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांना हवीशी स्पर्धा, एक वेगळ्याच पद्धतीचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी स्पर्धा म्हणजेच आमदार चषक 2023चं हे भव्य दिव्य पर्व. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतोषजी कुलतरकर साहेब, शिवसेना तालुका प्रमुख श्रीवर्धन, त्याच वेळेला देवेंद्रजी भुसाने साहेब, शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन आणि महिला आघाडी युवासेना श्रीवर्धन हे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. त्याच वेळेला सावंतजी तवसलकर साहेब, भरतजी चोगले साहेब. लो व फुलटॉस बॉल, ज्या वेळेला पंचांचा इशारा वेस्ट साईडचा हा नो बॉल आणि तदनंतर 22ची एक सिंगल मिळतील या नशिबाच्या तब्बल 2 धावा आणि येणारा पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट, पुढे येईल आता फ्री हिटचा बॉल. अजयजी चव्हाण साहेब, अक्षयजी भाटकर साहेब, त्याच वेळेला सावंतजी तवसालकर आणि भरतजी चोगले हे सुद्धा आपण पाहिलं तर मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये ही संपूर्ण जी स्पर्धा आपण पाहतोय जे गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला थेट लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं पाहायला मिळेल. त्याच वेळेला त्यांचे मुख्य आपण जर पाहिलं तर सर्व मयुरेश मयेकर, त्याच वेळेला मोल मयेकर मास्टर कॅमेरासाठी आपल्याला पाहायला मिळतील. निखिल भाटकर लाईव्ह स्कोरिंग आणि त्याच वेळेला ॲक्शन रिप्लेसाठी आमचे सिद्धार्थ बोरकर. बॉल हवेमध्ये आणि त्याच वेळेला चांगली कामगिरी टिपला गेलाय. झेल संपला बॅट्समनचा खेळ. एक डावकुर फलंदाज, त्याचं नाव स्वानंद, येईल तो मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय प्रतोषभाई कुलतरकर साहेब, शिवसेना तालुका प्रमुख श्रीवर्धन इथे उपस्थित राहतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. साहेब आपण व्यासपीठावरती असं नसतं आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. जी स्पर्धा तुम्ही सजवली आहे ती सर्वांना हवीशी वाटायला लागली आहे आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. यश आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती, अद्याप त्याच्या गोलंदाजी मार्क वरती त्याला यश तर मिळालंय. हा चांगला गतीचा बॉल, टप्पा पडला ना त्याच वेळेला गती कमी केली गेली होती आणि गती कमी केल्यानंतर थेट एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. हा चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहतो. बाटे खेळण्याचा प्रयत्न, त्याच वेळेला शरीरावरती आदळणारा हा चेंडू आणि तिथून पुढे एक धाव घेण्याचं मानस धाडस करण्यात आलं. गरज होती त्या एक धावेची आणि तीच एक धाव कंप्लीट करण्यात आली.
कारण की इथून पुढे जर आपण भावेशचा विचार केला ना तर भावेशच्या बॅटमधून धावा येतात. भावेशच्या बॅटमधून बॅक टू बॅकचे 2 चौकार आपण पाहिलेत आणि तदनंतर भावेशला अखेर दुसऱ्या षटकामध्ये संपूर्णतः विचार केला तर त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबवलं होतं. टीम गालसोर बी आपला कॅप्टन लगेच पाठवा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. टीम गालसोर बी लास्ट अँड फायनल कॉल विनंती करतो. या षटकाचे काही बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल हा चांगला बॉल बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला जाईल. तद्वरती त्या दब पण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट करण्यात येईल. अमोल अहो गावठी मेंढा आलाय. पंच काय निर्णय आहे? वादग्रस्त शैली म्हणजे फेकी पद्धतीचा हा नो बॉल आहे का? ओके नो बॉल आहे. आता गोलंदाज आपण जर पाहिलं चार चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. येणारा पुढचा बॉल फ्री हिटचा असेल आणि तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा गोलंदाज यश आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळणार नाही. एक चूक त्यानं केली आणि ती अक्षरशः त्याला महागडी ठरली. त्याच्या टीमसाठी सुद्धा महागडी ठरताना पाहायला मिळेल. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळाली. 2 चेंडू पुन्हा टाकावे लागतील आणि ते 2 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज वापरला जातोय. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग फ्री हिटचा बॉल आणि तदनंतर चांगले प्रयत्न केले गेले पण कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॉलने लगेच दिशा बदलली आणि बॉलने सीमारेखा सुद्धा गाठली. मिळतील या 4 धावा. त्याच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. येणारे चेंडू बाकी आहेत ते आता 7 बनवायच्या धावा 8. 7 चेंडू आणि 8 धावेची मैदानावरती गरज आहे. हा ट्रॅकर बॉल चांगल्या पद्धतीचा खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फील्ड बॉलची फेक. इथे मिळेल विकेट. एक अप्रतिम विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद महत्वाचा खेळाडू ज्याच्यावरती संघाचा होता विश्वास त्याचं नाव भावेश जो जाईल एक चुकीच्या कारणानं मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या 28. येणारे 6 चेंडू आणि 8 धावेची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. रोमहर्षक सामना. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. सर्व सामने रंगताना पाहायला मिळतील. सर्व दिग्गज संघ आज मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. हा पहिला चेंडू. हा ट्रॅकर बॉल ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहणारा राहिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. अवंतर स्वरूपामध्ये त्या बॉलकडे आपण बघतोय. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या एकेरीनं पुढे सरकेल. पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफळकावरती आहेत. अजूनही इथून 7ची गरज आहे. 6 चेंडू बाकी आहेत. प्रतोषभाई कोलतरकर यांच्या शुभ हस्ते करूया आपण पुढच्या मॅचचा टॉस. शिवसेना तालुका प्रमुख श्रीवर्धन यांच्या शुभ हस्ते
आपण टॉस करतोय. मास्टर कॅमेरा अमोलजी मयेकर, आपण वळण घेऊया थेट व्यासपीठाच्या समोर, जिथे नाणेफेकीच कौल येईल या दुसऱ्या मॅचचं. पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे पाहायला मिळेल कॅच ड्रॉप. एक सोपा झेल तिथे सुटला गेला. बराचसा बॉल हवेमध्ये होता, बराच वेळ होता आणि तिथे आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप करण्यात आली. जीवनदान मिळेल. या अशा मॅच मध्ये जीवनदान देणं टीमसाठी हानिकारक होईल. इथे जर विकेट आला असता तर वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. 4 चेंडूमध्ये 7 धावा बघायला मिळाल्या असत्या, पण आता तसं घडत नाही. आता 4 चेंडू 5 धावेची मात्र गरज आहे. हा ट्रॅकर चांगल्या पद्धतीचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला, 1 धाव तिथे घेण्याचा निर्णय. आता 3 चेंडू आणि 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 3 चेंडू मध्ये 4 धावा बनवल्या जातील का? ही मॅच रंगतदार आहे. हा सामना रोमहर्षक आहे. पहिलीच मॅच आज रंगतदार मध्ये पाहायला मिळते. एक रंग भरताना या खेळपट्टीवरती बघायला मिळते. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर अदगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शिवशंभो. हा चांगल्या पद्धतीचा फटका लॉंग ऑफच्या दिशेला खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल मात्र एक धाव. दुहेरीचा मानस धाडस. शेवटच्या क्षणी फलंदाज बाद, मात्र एकच धाव इथे मिळेल. अजूनही मॅच संपली नाहीये. सामना रंगतदारी सुटला. इथूनही जर आपण विचार केला ना तर 2 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. कोण जिंकेल या मॅच मध्ये, कोण हारेल या सामन्यामध्ये? नितेश पोलेकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. दोन चेंडू आणि 3 ची गरज. दोन चेंडू आणि 3 धावा बनल्या जातील का? न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तुषार. दोन्हीही तुषार मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 तुषारपैकी कोणता तुषार मैदानाच्या आतमध्ये हुशार बनेल आणि या 2 चेंडू मध्ये 3 धावा बनवेल ना, हे जरूर आपल्याला बघायचं आहे. 2 चेंडू आणि 3 ची गरज. त्याच्या समोर तेवढाच हुशार गोलंदाज ऋतिक आहे. ऋतिक आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. दोन चेंडू आणि गरज पाहायला मिळेल ती तब्बल 3 धावेची. हा महत्वाचा बॉल या मॅचचा. चांगला फटका फसला आणि तिथे मिसफील्ड. बॉल 1 बाउंड सीमारेखेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेखेच्या पार गेल्यानंतर धावा मिळतील 4. सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम शिवशंभो संघानं. अभिनंदन पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्हीही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.